रामकृष्ण हरी मंडळी. तर हे पहा, आपल्याला आज मस्त पाऊस झालेला आहे आणि हे मी आले होते आपली मका उगवली का पाहण्यासाठी. तर हे पहा, मला झाडाखाली येताना 4 पाड पण सापडले. म्हणजे अजून आम्ही आंबे खातोय. घरच्या झाडाची उतरलेली नव्हती त्याच्यामुळे सारखे आम्हाला पाड सापडतात, ते आम्ही खातो. आणि आता ही 4 पाड सापडले होते, मी ते आणले. तर मी आले तर आमचा चिंट्या पण मागं पळत आला बरं का. तरी पण बंट्याला तिकडेच आम्ही थांबवलं. दोघं असले ना मग लगेच भांडणं करतात, त्याच्यामुळं ह्यो ऐकत नाही, ह्यो लगेच मागं पळत आला. तो थांबला तिथं शेडपाशी. तरी पहा, आम्ही मका पेरली होती त्यावेळेस आम्हाला कसलाच पाऊस नव्हता, थोडा पाऊस होता. पण आपला कसं शावरसारखा थोडा नॉर्मल पाऊस यायचा. तर आता रात्रभर थोडा थोडा टिपका येतच होता, पण आज सकाळी चांगला पाऊस यायला लागला. तरी पहा आमची मका कशी मस्त उगवली आणि अजून उगती बी. आणि खूप छान वाटतंय बरं का मला. आता हे रानात असं एक सुद्धा मोड नव्हता ना, आता एक अशा काकऱ्या दिसायला लागल्यात ना, इतकं भारी वाटायला लागलंय. म्हणजे शेतकऱ्याला एक जरी असा मोड उगावला ना तर खूप छान वाटतं, आशेचा किरण दिसतो. तर भरपूर असा आनंद वाटतोय, कारण आपली मका उगायला लागलेली आहे. आणि शेतकऱ्यासाठी काय, आपल्या शेतातलं पीक म्हणजेच त्याच्यासाठी एक जीवनदान असतं. शेतात त्याने आपलं स्वतःचं पीक चांगलं पाहिलं की ते शेतकरी खुश असतो, कारण तो काम करायला कधीच माघार घेत नाही. पण ते शेताने निसर्गाने साथ दिली तर तो कधी बी काम करतच राहतो. तर हे पहा, याचा लाड कसा लगेच मागं, त्याला वाटतं ही कुठं जाते कुठं नाही, माझ्या मागंच असतोय तो. आणि भरपूर असं चांगला पाऊस झालाय आज. हे काय चिखल चांगलाच लागायला लागलाय पायाला. तुमच्याकडे आहे का पाऊस? कसा जास्त पाऊस आहे का काय ते मला कमेंटमध्ये सांगत जा. तुमच्याकडे पाऊस कसा आहे काय? आम्हाला तर काय पाऊस नव्हताच, आजच थोडा पाऊस आलाय. उगं थोडा नॉर्मल आपला शावरसारखा पाऊस चालू होता, आज थोडा बरा झालाय. अजून आहे वातावरण पावसाचं, असं आभाळ वगैरे आलेलं आहे. पण कसं आहे, आता ह्या रानात पण आम्ही आधी पेरलं होतं पण ते उगावलं नव्हतं, म्हणून आम्ही परत मोडून परत त्याच्यात मका केलेली आहे. तर ती मका आम्ही कालच पेरलेली, त्याच्यामुळे ती अजून नाही उगवली. पण ही मका उगायला लागली ना, अशा काकऱ्या मस्त मका दिसायला लागली आपली. सगळ्या काकऱ्या अशा दिसू राहिल्या आता, खूप छान वाटतंय. आणि अजून उगावती बी, अशा सरळ काकऱ्या दिसायला लागल्या त्या लांब. मस्त अशी मका उगायला लागलेली आहे. आता आमचा चिंट्या तर कसा बसलाय लगेच. आणि आज ना मंडळी, आम्हाला लोक म्हणते पावसा पाण्याचे कामं नाहीत, तर आम्हाला आता पावसाचं सुद्धा काम आहे बरं का. अरे आता मी तुम्हाला, आम्हाला आज काय काम आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. आता आज आम्हाला धुयचंय शेड. तेवढं शेड धुण्यासाठी आता आम्ही ज्या दोऱ्या सोडलेल्या मी तुम्हाला दाखवले होते, आपण शेडमधल्या दोऱ्या सोडून कशा धुयच्या काय दोऱ्या धुवून झालेल्या. आता आता तिकडून इकडं आले शेडकडं, तर चाललाच तो दिवसभर म्हणजे माझ्या मागच असतो. आता शेडमध्ये पूर्ण काम होईपर्यंत तो एका जागेवर बसणार. कसा लाड आहे, मी इथं थांबणार की लगेच कसा लोळायला लागलाय. त्याला जास्त लाड झालेला आहे त्याचा. तर ज्या दोऱ्या होत्या ते पूर्ण दोऱ्या मी एका टिपाडामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि त्या स्वच्छ धुवून पण घेतल्यात आम्ही. निरमा वगैरे टाकून मस्त अशा धुवून घेतल्या, त्या नव्यासारख्या पूर्ण चमकतात त्या दोऱ्या. तुम्हाला दाखवते मी. हे पाहता आमच्या शेडपाशी जरा पाणी पण साचलं, इथं जरा जास्त गाड्याची चकार पडून थोडं पाणी साचलंय. हे आता ह्याच आंब्याचे ना, आता जांभळं पण संपले, तर आंब्याची पाड पडली होती. हे काय आता पाड चाललेत मी आता घरी. आता आमची दिदी शाळेत ग्राम पण आमचा शाळेत गेला नव्हता, पाऊस येत होता म्हणून दिदी गेली शाळेत. तुम्हाला दाखवते आम्ही दोऱ्या वगैरे कशा दिसल्या का. खूप छान अशा दोऱ्या धुवून ठेवल्या तर. मस्त असं वातावरण झालंय. आता आम्ही शेडमधले काम, आज पावसाचं आतलं काम करून घेणार आहेत. आता आम्ही हे पूर्ण दोऱ्या बांधून घेणार आहेत आणि हे भांडे धुवून घेणार आहेत. आला आमचा बंठी पण पाहिला का तुम्ही, आमचा लाड कसला आहे. शेजारचा निघाला आमच्या का लय आता मुंची खेळायला मज्जाच म्हणजे. तर हे पहा, आज आम्हाला हे शेडमधलं काम. तर आम्ही सगळं खत जे आहे ते भरून आमच्या आता बांधीचे आणि ते कसे आता कसा मस्ती चालली, खूप मस्ती चालली बरं त्यांची. काय चल चिंट्या तू आत ये, मोठ्या तू तिकडे जा. तर पहा त्यांची मस्ती, पहा आमचा बंटी तर कसा पाण्यात बसलाय, म्हणजे तो सुद्धा किती मजा करून राहिलाय. आणि ते आता पाणी खेळतोय बंटी, आणि ते शेजारचा एक आलेला आहे ते पण खेळतोय. म्हणजे त्यांची बी मस्ती चालली आता, खूप त्यांनी हे केले. आमची पहा आमचा लाड.
कसा आत येऊन बसलाय हे पाय कसा लोळायला लागलाय लगेच. आता काय दिवसभर टेन्शन नाही. तो बसतो बाहेर आणि ह्याला वाटतं आमचं शेड हो शायनिंग मारतो इथं बसून. तर हे पा आपल्या द्वारे होत्या ते आपल्या द्वारे पा किती स्वच्छ निघल्या तर वाटतेत की नाही नव्यासारख्याच. किती घाण झाल्या होत्या, पूर्ण काळ्या झाल्या होत्या. तर ह्या दोऱ्या मी पूर्ण अशा निरम्यात वगैरे टाकून एक रात्रभर भिजत ठेवल्या होत्या. नंतर निरमा टाकून स्वच्छ 2-3 वेळेस त्याला चांगल्या पाण्याने एसटीबीने त्यांनी धुवून घेतल्या आणि मस्त अशा दोऱ्या वाळून झाल्या. आणि आता जे हे पाईप जे होते हे पाईप काढायचे तर कारण ते मग म्हणलं हे दोऱ्या बाजून घेऊन मग हे पाईप काढू. हे पाईप पण चिकट झाले तर हे पण काढणार आहे मी आता मस्त असं आज दोऱ्या बांधून भांडे वगैरे धुवून घेणार आहेत. कारण आज पावसाचं तर काय बाहेर काही काम करता येणार नाही. आमचं आत्तापर्यंत शेड धुवून पण झालं असतं. आमचं शेड इतक्या दिवस धुवायला लागत नाही, आम्ही लवकरच धुत असतो. पण ते काय झालं होतं नेमकी पेरणीचा सीजन पण आला तर आहो जातो ते पेरायला. म्हणजे आमच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरला आपला पेरणीचा अवजार आहे त्याच्यामुळं आहो इथं पेरायला जात होते. त्याच्यामुळं मग सगळंच पाहायला लागते. मग ते पेरायला जात असल्यामुळं मग मला घरचं गाया वगैरे मी बारकाली भांडे वगैरे ते बाकीचं घेतलं आवरून. तर हे पण मी झालं असतं मला, पण मग बाकीचं पण आवरायचं होतं. परत आपलं पेरापी पण झाली होती, थोडं भुईमुगाचं बी होतं ते पण लावून घेतलं मी काल. म्हणजे असं मला पण दुसरं काम असते. तर आज आता पूर्ण आम्ही दोघंजण मिळून भांडे वगैरे धुवून घेणार येतं आणि शेड पण धुणार येतं. शेडला धुईला आपण औषध आणायची तर पण तोपर्यंत मला आधी एकदा धुवून घेऊ, परत औषधाने चांगल्या पाण्याने परत एकदा धुवून घेऊ. त्याच्यामुळं आज आमचं चाललंय आता शेडमधलं काम. आता आभाळ तर भरपूर असं आभाळ आलं इकडे तुम्हाला दाखवते. मस्त असं आभाळ आलेलं आहे. पण आभाळ आलं तरी बी आम्ही पावसाचं शेडमधलं काम तर आमचं चालूच राहणार आहे. तर कसं पावसा पाण्याचं आतली आता काम कंटिन्यू चालूच राहतं त्याच्यामुळे जास्त काही अडचण येत नाही. आणि इथं तर असं भरपूर असं गवत उगवलेलं आहे. तर आहो म्हणले याला मारतो तणनाशक, पण ते काय झालेलं आहे ना आम्ही इथं भुईमुग केलेला होता ना तर तो डबल असं म्हणजे ते काढण्यात आला नव्हता पाणी कमी पडल्यामुळं तर तो उगावलाय. तर त्याला असे फुलं वगैरे लागले तर मग आवलं म्हटलं औषध मारूस तर मी त्यातलं गवत काढून घेते मग आपण त्याला परत राखू. मग आलं तर ते येते का नाही ते म्हणे मला माहीत नाही, पण जर तुम्हाला माहीत असेल तर पहिला भुईमुग उगावलेला त्याला शेंगा लागतात का कशा ते मला कमेंटमध्ये सांगा, नाहीतर मला उपटून काढायला त्याला. तर लागत असले तर सांगा ठेवायला, कमेंट करून सांगा मला नक्की. तर तुमच्या झालं का पेरण्या वगैरे, तुम्हाला पाऊस झाला का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कुठून आमचे व्हिडिओ पाहताय ते पण सांगा. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगत जा आणि जास्तीत जास्त आपल्याला सपोर्ट करत चला जेणेकरून आपल्याला जास्त व्हिडिओ टाकायला परत उत्साह येतो. तर आता आवडते चालल्या दोऱ्या काढायचं काम. दोऱ्या तर बांधायच्यात आपण हे पाईप काढून भिजत ठेवायचे तर म्हणजे त्याची घाण निघल. पूर्ण अशी चिकट झाले तर आवडने आता ते पाईप पण काढायला सुरुवात केली. तर आता मी ते पूर्ण पाईप जे आहेत ते आता हे सगळे एका जागेवर गोळा करून भिजत ठेवणार आहे. ते असे खूप चिकट झालेले आहेत ना त्याच्यामुळे चांगले निरम्याच्या पाण्यात भिजून असे धुतले ना पूर्ण असे नव्यासारखे क्लीन असे स्वच्छ निघतात. मग कसं आपल्याला पूर्ण शेड असं चांगलं स्वच्छ केलं ना म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे. ते पूर्ण दोऱ्या काढल्यात आवडली, दोऱ्या पण धुवून झालेल्या आहेत. आता पाईप पण काढलेले आहेत. आता आज आम्ही दोऱ्या वगैरे बांधून घेणार इथं ना असं मस्त शेड असे धुवायला आज सुरुवात करणार इथं. आज आणि उद्या पूर्ण आमचं शेड असं नव्यासारखं क्लीन होऊन जाणार आहे. तर शेड जितकं स्वच्छ होईल ना तितकं म्हणजे नवीन शेड सारखंच वाटतं जास्त धुतल्यावर, कारण त्यात वास वगैरे काही येत नाही. आता खत तर आमचं आत्ता सध्या गेलं नव्हतं म्हणजे थोड्या प्रॉब्लेममुळे राहिलेलं आहे आमचं खत. तर आम्ही घरी नेऊन ते पूर्ण खत असं म्हणजे व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलेलं आहे. तर मग कोणाला लागत असेल तर आम्ही देणार आहेत, पण नाही लागलं तरी पण आपल्या स्वतःच्या रानात पण टाकत असतो आम्ही. पण आता काय झालं होतं आम्ही पेरून घेतलं होतं त्याच्यामुळं खत आता झाकून ठेवलेलं आहे. जर नाही गेलं तर आपण आपल्याच रानात टाकणार येतं, जर आले गिऱ्हाईक तर देऊन टाकणार येतं. पण खत बी मस्त झालेलं होतं. तर आता पूर्ण काम आज आमचं आता घरचं काम आवरून आलेलं आहे. आता आज आम्हाला शेड धुवायचं आहे. तर आमचा संग्राम पण राहिलेला आहे घरी. तर ते म्हणलं आता चल मग मी आपण दोऱ्या वगैरे बांधून घेऊ. तर आता आवकचे पैसे काढायचे झाले की आता दोऱ्या बांधायचं काम सुरू करणार आहेत आम्ही. आज पावसाचं पूर्ण पाऊस जरी दिवसभर लागला तरी बी आम्ही पूर्ण दिवसभर शेडमध्ये काम करणार आहेत. त्याच्यामुळं कसं आम्हाला पावसाचं सुद्धा काही अडचण येणार नाही. तर बाहेर 2 दिवस पेरायचा सीजन होता त्याच्यामुळं पेरायला पण जाऊन ते पण आपलं सीजन झाला आणि आता पावसाचं आतल्या आत काम पण होणार आहे त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही. तर आपलं शेड धुवून
तर पूर्ण शेड धुवून झालं तर तुम्हाला मी पूर्ण शेड धुवून झाल्यावर परत ते कसं जाळायचं ते वगैरे ते जाळून वगैरे घेताना तो पण व्हिडिओ टाकणारच आहे. आणि परत तूस वगैरे ते पूर्ण मी डिटेलमध्ये आम्ही कसं काम करतो हे पूर्ण तुम्हाला तर सांगतच असते. तर आता शेड धुवून झाल्यावर परत तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ टाकत राहील. पूर्ण सपोर्ट करत राहा. आमच्या शेतातली मका पण कशी उगवली तुम्ही तर आता पाहिलीच आणि खूप छान अशी मका उगवलेली आहे. तर इथली पण मका आता उगवून हे गवत वगैरे काढून घ्यायचं आहे. शेडच्या बाजूला पण असं भरपूर असं गवत उगवलं आहे, त्याला औषध मारून काढून घेणार आहे मी. पण आता एक एक काम कसं आम्ही दोघंच असल्यामुळे जास्त आम्हाला लोड होतो, त्याच्यामुळे आम्ही एक 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 जसं ॲडजस्ट होईल तसं करतो. पण जास्तीत जास्त आम्ही करायचा प्रयत्न करतो काम. आणि जास्त व्हिडिओ पण आम्हाला बनवायला असं म्हणजे हे होत नाही, पण आम्ही तरी पण त्यातून बी व्हिडिओ बनवतो. कारण आपण काय करतोय तर आपल्या शेतकरी मित्राला ते पोचलंच पाहिजे, त्यांना आपल्यापासून काहीतरी फायदा होत असेल तर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर कसा वाटला आपला नवीन व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेणेकरून आपल्याला की तुम्हाला दुसरी माहिती देता येईल. पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि असा सपोर्ट करत राहत जा. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.